आज आपण रव्याची जिलेबी बनवतो. त्यासाठी मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे, तो मिक्सरच्या भांड्यात टाकला आणि मिक्सरला फिरवून घेतला. आता तो मैद्याच्या चाळणीने मी चाळून घेते. असं मैद्याच्या चाळणीने मी चाळून घेतला. मैद्यासारखं पीठ झालं अगदी. आता ते एका भांड्यात ओतते. त्याच्यात अगदी थोडंसं साजूक तूप घातलं आणि अगदी चिमूटभर सोडा टाकला, मी खायचा सोडा, आणि हे मिक्स करून घेतलं. त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मी याचं बॅटर बनवून घेते. असं छानपैकी बॅटर बनवून घेतलं बघा असं, आणि त्यावर झाकण ठेवून 10 मिनटं बाजूला ठेवते मी. तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया. गॅसवर मी पातेलं ठेवलं, त्यात 1 वाटीभर साखर घातली, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घातलं. आता हे चांगलं असं ढवळत राहिले. साखर विरघळली. आता त्यामध्ये मी 2 वेलची टाकली, हिरवी वेलची. आता साखर चांगली विरघळली, त्याच्यामध्ये मी खायचा रंग टाकला थोडासा चिमूटभर. आणि आता ते बघा पाक झाला की नाही मी चेक केला, तर जसं तेल हाताला लागतं ना त्याच पद्धतीने मी बनवून घेतला पाक. आता बघा हे बॅटर आपलं असं झालं आहे. आता पिशवी घेतली मी प्लॅस्टिकची आणि ती ग्लासात ठेवली अशी, आणि त्यामध्ये हे बॅटर टाकून घेतलं आणि त्याची अशी गाठ बांधली. आता एक टोक त्या पिशवीचं बघा असं मी कापून घेतलं. गॅसवर मी पॅन ठेवला, त्यात तेल गरम करून घेतलं. तेल चांगलं गरम झालं आहे आणि त्यावर आता जिलेबी टाकून घेतली. अशी मी जिलेबी करून घेतली. आता पलटी करून घेतली बघा. एक बाजू चांगली तळली गेली, आता दुसरी बाजूने पण तळून घेते. दोन्ही बाजू तळली गेली. आता मी ते पाकात सोडली. अशा प्रकारे मी रव्याची जिलेबी बनवली. ज्याला मैद्याची कोणाला जिलेबी चालत नसेल त्याने रव्याची बनवून खावी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.